हॅलो फ्रेंड्स. तर बघा, मागच्या पार्टमध्ये आपण M2चा ट्रिग्नोमेट्री चॅप्टर स्टार्ट केलेला आणि त्याच्यामध्ये आपण जो पहिला व्हिडिओ टाकला आहे तो इंट्रोडक्शनचा आहे. त्या इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये जे सगळे ट्रिग्नोमेट्री चॅप्टरसाठी जे लागणारे फॉर्म्युले आहेत, जो टेबल आहे तो सगळा एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यानंतर टेबल कसा पाठ करायची ह्याची तुम्हाला ट्रिक पण सांगितलेली आहे. तो जर व्हिडिओ जाऊन बघितला नसेल तर जाऊन नक्कीच चेक करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 6.1. आता प्रॅक्टिस सेट 6.1 मधला फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा. इफ साइन थिटा इज इक्वल टू 7/25 फाइंड करायचे आहेत कॉस थिटा आणि टॅन थिटा. मागच्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सगळे फॉर्म्युले आहेत ते एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आयडेंटिटीज बघितलेले होते बघा. पहिली आयडेंटिटी होती साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्यानंतर दुसरी आयडेंटिटी होती बघा 1 प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि तिसरी आयडेंटिटी होती 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. अशा आपण 3 आयडेंटिटी बघितल्या होत्या. आता ह्या 3 आयडेंटिटीच्या डिपेंडवरती आपली फर्स्ट 6.1 मधली पहिली 3 गणित आहेत. आता बघा, आपल्याला व्हॅल्यू कोणाची दिल्या तर साइन थिटाची दिल्या, विचारल्या कोणाची कॉस थिटाची. आता ह्या 3 आयडेंटिटीपैकी एक आयडेंटिटी यूज करायची आहे. आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे कसं ठरवायचं. दिल्या कुणाची इन्फॉर्मेशन साईनची, विचारल्या कुणाची तर कॉसची. मग साइन थिटा आणि कॉस थिटा असलेला कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडं तर फर्स्ट नंबरचा. म्हणजे मी कोणती आयडेंटिटी यूज करणार तर फर्स्ट नंबरची. बघा, साईनची व्हॅल्यू दिल्या, विचारल्या कॉसची. मग साईन आणि कॉस असलेला कोणता फॉर्म्युला आहे फर्स्ट नंबरचा. मग फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला यूज करणार. आता काय फॉर्म्युला आहे बघा, तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता बघा, व्हॅल्यू पुट करूया. साइन थिटाची व्हॅल्यू किती दिली आहे 7/25. मग साइन थिटाची सगळी काय पुट करणार आपण 7/25. फक्त साइन थिटा आहे का नाही, साइन स्क्वेअर थिटा आहे. म्हणजे ह्या व्हॅल्यूचा पण आपण काय करणार आहे स्क्वेअर करणार आहे प्लस कॉस स्क्वेअर थिटा. मग हा कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज ठेवला आणि इज इक्वल टू 1. आता स्क्वेअरिंग करा. 7चा स्क्वेअर किती येतोय 49 आणि 25चा स्क्वेअर किती येतोय 625 प्लस कॉस स्क्वेअर थिटा आणि इज इक्वल टू 1. आता मला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे कॉस स्क्वेअर थिटाची. मग कॉस स्क्वेअर थिटा आहे तिथं ठेवलं. आता हा 49/625 प्लस आहे, इज इक्वल टूच्या पलीकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस. मग आपण जेव्हा व्हॅल्यू शिफ्ट करतोय तेव्हा काय करतोय, आधी ह्या साईडची व्हॅल्यू आहे ती लिहितोय आणि मग शिफ्ट केलेली व्हॅल्यू होते. मग हा प्लस आहे, ह्या साईडला आल्यावरती मायनस, म्हणजे 49/625. आता बघा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता हे कसं सॉल्व करायचं हे तुम्ही 5वी 6वीला शिकलाय बघा. 5 प्लस 6/4 असं असेल तर काय करतोय आपण, जो तुमचा डिनोमिनेटरचा नंबर आहे आणि जो क्रॉसचा नंबर आहे या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. जर इथं साईन तुमचं प्लस असेल तर वरचा नंबर त्याच्यामध्ये काय करायचा प्लस करायचा, आणि जर इथं साईन मायनस असेल तर वरचा नंबर त्याच्यामध्ये काय करायचा मायनस करायचा. म्हणजे बघा 4 × 5 आन्सर किती येणार आहे 20 आणि वरचा नंबर त्याच्यामध्ये ॲड करा म्हणजे आन्सर किती येणार आहे 20 + 6 26. आणि जो तुमचा डिनोमिनेटरचा नंबर आहे तो ॲज इट इज लिहायचा. म्हणजे डिनोमिनेटरचा नंबर किती आहे 4, तो ॲज इट इज लिहिला. आता बघा मायनसचे घेऊया 4 - 3/2. मग कसं करणारा, ह्या दोघांचं काय करायचं क्रॉसचं मल्टिप्लिकेशन आणि इथं साईन सबस्ट्रॅक्शन आहे म्हणजे येणाऱ्या मल्टिप्लिकेशनमधून वरची व्हॅल्यू काय करायची सबस्ट्रॅक्ट करायची. मग 2 × 4 आन्सर किती येते 8. 8 - 3 म्हणजे आन्सर किती येणार आहे बघा 8 - 3 5/, जो डिनोमिनेटरचा नंबर आहे तो ॲज इट इज म्हणजे किती लिहिणार आहे आपण 2 लिहिणार. बघा, हे लक्षात आलं काय तुमच्या. आता सेम तसंच ह्या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन आणि त्या मल्टिप्लिकेशनमधून वरची व्हॅल्यू काय करायची मायनस करायची. मग 625 × 1 म्हणजे आन्सर किती मिळणार आहे आपल्याला 625 आणि त्याच्यामधून मायनस किती करायचं आहे 49. म्हणजे 625 मधून 49 मायनस केल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळते तर 576/, किती मिळालं आपल्याला डिनोमिनेटर किती आहे तर 625. आता बघा ही व्हॅल्यू कुणाची आल्या तर कॉस स्क्वेअर थिटाची. मला कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पाहिजे काय नको आहे, कुणाची फक्त पाहिजे आहे कॉस थिटाची. म्हणजे दोन्ही साईडचं काय घेणारा स्क्वेअर रूट. मग काय लिहिणारा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स.
टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. आता दोन्ही साईडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर कॉस स्क्वेअर थिटाची काय होणार व्हॅल्यू, कॉस थिटा इज इक्वल टू 576 कितीचा स्क्वेअर आहे, 24चा अपॉन 625 कितीचा स्क्वेअर आहे, तर 25चा. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली आपली, 24/25. आता कॉस थिटाची आली, अजून कोणाची यायची आहे, टॅन थिटाची यायची आहे. मग आता बघा, जर माझ्याकडं साइन थिटाची व्हॅल्यू असेल, कॉस थिटाची व्हॅल्यू असेल, तर टॅन थिटाची व्हॅल्यू कशी काढायची, काय फॉर्म्युला आहे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा फॉर्म्युलेच्या नोट्समध्ये हा फॉर्म्युला लिहून दिला आहे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता बघा व्हॅल्यू पुट करूया, साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे, तर 7/25 अपॉन कॉस थिटा, कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे, तर 24/25. आता बघा मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, आता ही व्हॅल्यू 7/25 कशामध्ये आपल्या न्यूमरेटरला आहे, आणि 24/25 ही कशामध्ये आहे, तर डिनॉमिनेटरला आहे. जर मला 24/25 ही डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जर वर न्यूमरेटरला लिहायची असेल तर कशी लिहायची, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कशी लिहायची. बघा हा जो तुमचा न्यूमरेटरचा नंबर आहे तो ॲज इट इज लिहायचा. मग न्यूमरेटरचा नंबर किती आहे आपला, तर 7/25 इंटू, आता डिनॉमिनेटरला काय व्हॅल्यू आहे आपली, तर 24/25. हा जेव्हा वरती न्यूमरेटरला जातोय तेव्हा त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा, म्हणजे काय करायचं, अपोजिट. न्यूमरेटर जिथं आहे तिथं डिनॉमिनेटर लिहायचं आणि डिनॉमिनेटर जिथं आहे तिथं काय लिहायचा, न्यूमरेटर. म्हणजे 24/25चं अपोजिट रेसिप्रोकल काय येणार आहे, 25/24. फक्त काय करायचं, उलट करायचं. का करायचं, कारण डिनॉमिनेटरची व्हॅल्यू मी कुठं न्यायला लागलो आहे, तर न्यूमरेटरला न्यायला लागली. मग बघा ह्या 25ला हा 25 काय होणार, कॅन्सल, कारण हा 25 न्यूमरेटरला आणि हा काय आहे डिनॉमिनेटरला. आपण कॅन्सल कशामध्ये करतोय, न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर. मग राहिलं काय आपलं, तर 7/24. आणि ही व्हॅल्यू आपली कुणाची आल्या, तर टॅन थिटाची. म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाल्या, 7/24. हा तुमचा प्रॅक्टिस सेट 6.1 मधला क्वेश्चन नंबर 1. बघा क्वेश्चन नंबर 1 नीट लक्षात आला काय, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आता बघा जसं आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केला आहे सेम तसंच क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं आहे बघा, टॅन थिटाची व्हॅल्यू दिली आहे 3/4 आणि फाइंड कुणाची करायची आहे, तर सेक थिटा आणि कॉस थिटाची. मग आता बघा मग अशा आपण काय केलं, तर साईनची दिलेली आणि कॉस्टची विचारलेली, म्हणून कोणता फॉर्म्युला यूज केलेला, फर्स्ट नंबरचा. आता दिली आहे कुणाची माहिती आपल्याला, टॅन थिटाची, विचारल्या कुणाची, सेक थिटाची. मग टॅन आणि सेक असलेला कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडं, तर 3 नंबरचा. म्हणजे किती नंबरचा मी फॉर्म्युला यूज करणार, 3 नंबरचा. काय फॉर्म्युला आहे बघा, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. काय फॉर्म्युला आहे, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता बघा व्हॅल्यू पुट करूया, 1 + tan स्क्वेअर थिटा, टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, तर 3/4. आणि टॅन स्क्वेअर थिटा आहे म्हणजे 3/4चा पण आपण काय करणार आहे, स्क्वेअर करणार आहे, आणि इज इक्वल टू काय आहे, तर सेक स्क्वेअर थिटा. आता बघा 1 + 3चा स्क्वेअर किती येतोय, 9/4चा स्क्वेअर किती येतोय, 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता बघा मग असे जसं सांगितलं तसंच कसं सॉल्व करायचं, हे 16 जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो आणि क्रॉसला जो नंबर आहे त्यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन, आणि येणाऱ्या मल्टिप्लिकेशनमध्ये वरचा नंबर काय करायचा, ॲड करायचा. सेम मग अशी केलं तर तसंच. मग 16 × 1 ॲन्सर किती येणार आहे आपलं, 16 येणार आहे, आणि त्याच्यामध्ये 9 ॲड करा. मग 16 + 9 आपल्याला ॲन्सर किती मिळणार आहे, 25. आणि जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो ॲज इट इज, म्हणजे अपॉन किती लिहिणार आहे आपण, 16 इज इक्वल टू काय लिहिणार आहे, सेक स्क्वेअर थिटा. आता बघा मला व्हॅल्यू कुणाची पाहिजे, फक्त सेक थिटाची पाहिजे. मॅडम आल्या कुणाची, सेक स्क्वेअर थिटाची. म्हणजे दोन्ही साईडचं काय घ्यायचं, स्क्वेअर रूट. मग काय लिहिणार आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. बघा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 25 कितीचा स्क्वेअर आहे, 5चा अपॉन 16 कितीचा स्क्वेअर आहे, 4चा, आणि इज इक्वल टू काय लिहिणार, सेक स्क्वेअर थिटाचं काय होणार आहे, सेक थिटा. म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं, 5/4. आता बघा ही आली व्हॅल्यू सेक थिटाची. अजून कुणाची काढायची आहे, कॉस थिटाची. आता बघा सेक थिटाची व्हॅल्यू आलेल्या तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू यायला पाहिजे. काय येणार सांगा बघूया, कॉस थिटाची व्हॅल्यू सेक थिटाच्या अपोजिट कोणती थिटा असत्या,
कॉस थिटा. मग जर सेक थिटाची व्हॅल्यू 5/4 असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू किती येणार? 4/5. म्हणजे फक्त आपण त्याचा काय घेणार आहे? रेसिप्रोकल. आता हे लिहिताना कसं लिहायचं बघा, फॉर्म्युला लिहून दिलेत तुम्हाला. कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. हा फॉर्म्युला लिहून दिला आहे बघा फॉर्म्युलेच्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये. आता व्हॅल्यू पुट करूया. 1/सेक थिटा. सेक थिटाची व्हॅल्यू किती आहे तुमची? 5/4. आता जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं सेम तसंच, जर हा 5/4 डिनॉमिनेटरचा जर मला न्यूमरेटरला आणायचं असेल तर कसं लिहायचं? रेसिप्रोकल घ्यायचा. म्हणजेच काय करायचं? फक्त व्हॅल्यू उलट्या लिहायच्यात. म्हणजे किती लिहिणारा? 4/5. 5/4चं काय लिहायचं? 4/5. इथंच बघितल्यानंतर तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू यायला पाहिजे. जर सेक थिटाची 5/4 असेल तर सेक कोणाची पाहिजे अजून? कॉस थिटाची. म्हणजे त्याचा काय घ्यायचं आहे आपण? रेसिप्रोकल घ्यायचं आहे. म्हणजे किती येणार? उलटं फक्त करायचं 4/5. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची? 4/5. बघा सेम क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 त्याच वेळेनं फॉर्म्युल्याने काय करायचे? सॉल्व करायचे. बघा क्वेश्चन नंबर 2 लक्षात आलं काय तुमच्या इथे? क्वेश्चन नंबर 2 आहे. लक्षात आला काय बघा? याचा आपण स्क्रीनशॉट मारून घ्या. आता बघा जसा क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केला, जसा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केला, तसंच आता क्वेश्चन नंबर 3 पण सॉल्व करायचं. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिले बघा? कॉट थिटाची व्हॅल्यू दिल्या 40/9 आणि फाइंड काय करायचं आहे? कोसेक थिटा आणि साइन थिटा. आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा? बघा दिल्या कशाची इन्फॉर्मेशन? कॉटची दिल्या. विचारल्या कुणाची? कोसेकची. मग कॉट आणि कोसेक असणारा कोणता फॉर्म्युला आहे? बघा सेकंड नंबरचा फॉर्म्युला. सेकंड नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये कॉट पण आहे आणि कोसेक पण आहे. बघा एक्झाम्पलवरून कोणता फॉर्म्युला यूज करायचं हे लक्षात आलं का? बघा कॉट आणि कोसेक असणारा फॉर्म्युला यूज करायचा. मग काय फॉर्म्युला आहे बघा? तर 1 + कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता बघा व्हॅल्यू पुट करूया. 1 + कॉट थिटाची व्हॅल्यू किती दिल्या? 40/9. मग आता बघा कॉट थिटाच्या जागी 40/9 पुट केलं आणि त्याचा काय करायचं आहे? स्क्वेअर. कारण इथं फॉर्म्युल्यामध्ये काय आहे? कॉट स्क्वेअर थिटा. त्यानंतर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता बघा 1 + 40चा स्क्वेअर किती येतोय? 1600 आणि 9चा स्क्वेअर किती येणार आहे? 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता सेम मगाशी केलं तसं क्रॉसच्या नंबरचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन आणि वरचा नंबर त्या मल्टिप्लिकेशनमध्ये काय करायचा? ॲड करायचा. 81 × 1 आन्सर किती मिळणार आहे? 81 आणि प्लस किती करणार आहे त्याच्यामध्ये? 1600. मग 1600 मध्ये 81 ॲड केल्यानंतर तुम्हाला आन्सर किती मिळणार आहे? 1681 अपॉन किती आहे? जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो ॲज इट इज लिहायचा. म्हणजे आन्सर किती येणार आहे तुमचं? 81. आणि ह्या साईडला काय आहे तुमचं? कोसेक स्क्वेअर थिटा. आता मला कुणाची व्हॅल्यू मिळाल्या? कोसेक स्क्वेअर थिटाची. परंतु मला कुणाची पाहिजे? फक्त कोसेक थिटाची. मग दोन्ही साईडचं काय घेणार आहे आपण? स्क्वेअर रूट घेणार आहे. म्हणजे काय लिहिणार आहे? तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग आता बघा 1681 कितीचा स्क्वेअर आहे? तर 41चा स्क्वेअर आहे अपॉन 81 कितीचा स्क्वेअर आहे? 9चा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला? कोसेक थिटा. म्हणजे कोसेक थिटाची व्हॅल्यू किती आल्या? 41/9. बघा ही आली आपली व्हॅल्यू कोसेक थिटाची. आता अजून कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? साइन थिटाची. सेम सेकंड नंबरचे एक्झाम्पल. जर कोसेक थिटाची व्हॅल्यू 41/9 येत असेल तर साइन थिटाची व्हॅल्यू किती येणार? कोसेक थिटाच्या अपोजिट कोणती थिटा आहे? साइन थिटा. म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू किती येणार? 9/14. इथं बघितल्यानंतरच आपल्या लक्षात यायला पाहिजे. आता हे लिहिताना कसं लिहायचं? फॉर्म्युला लिहून दिलं आहे बघा. कोसेक थिटा इज इक्वल टू 1 साइन थिटाचा पाहिजे ना आपल्याला. म्हणजे किती लिहिणारा? साइन थिटा इज इक्वल टू 1 कोसेक थिटा. मग आता बघा 1 कोसेक थिटाची व्हॅल्यू किती आहे? तर 41/9. सेम हा डिनॉमिनेटरला आहे. जर वरती मला न्यूमरेटरला आणायचं असेल तर त्याचा काय घ्यायचा? रेसिप्रोकल घ्यायचा. मग 41/9चा रेसिप्रोकल किती येणार आहे? तर 9/41 आणि ही व्हॅल्यू आपली कुणाची असणार आहे? तर साइन थिटाची.
साईन थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे आपली 9/14. बघा हा पण क्वेश्चन लक्षात आला काय. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 सेमच आहेत, फक्त तिन्हीचं प्रत्येकाचं वेगवेगळे काय आहेत आयडेंटिटी आहेत आणि खालची प्रोसेस काय आहे सेमच आहे. बघा तिन्ही पण क्वेश्चन लक्षात आलेत का तुमच्या. आता बघा क्वेश्चन नंबर 3 बघितला, आता बघणार आहे आपण क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिले 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0 आणि फाईट काय काय करायचं आहे सेक थिटा कॉस थिटा आणि साइन थिटा. मग आता बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, आपल्याला दिल्या काय इन्फॉर्मेशन तर 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 1. आता तुमच्याकडे फॉर्म्युला आहेत 5 सेक थिटा कसं लिहितोय आपण, सेक थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे तर कॉस थिटाचा रेसिप्रोकल आहे. मग सेक थिटा आपण कसं लिहिणार तर 1 कॉस थिटा मायनस 12 इंटू कोसेक थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे तर साइन थिटाचा, म्हणजे कसं लिहिणार 1 साइन थिटा. बघा इंट्रोडक्शनच्या ह्याच्यामध्ये हे सगळे फॉर्म्युला एक्सप्लेन केलेले आहेत, तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सेक थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे 1 कॉस थिटाचा मायनस 12 इंटू कोसेक थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे तर साइन थिटाचा. मग आता इथं जे तुम्ही फॉर्म्युले यूज केले ते लिहायचेत. काय फॉर्म्युला यूज केला आहे मी तर सेक थिटा इज इक्वल टू 1 कॉस थिटा आणि कोसेक थिटा इज इक्वल टू 1 साइन थिटा. बघा हे दोन फॉर्म्युले यूज केलेत आपण. आता काय करायचं ज्या तुमच्या व्हॅल्यू आहेत म्हणजे 5 आणि 12 त्या एका साईडला घेऊया आणि जे तुमचे नंबर्स तर काय म्हणतायचं आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत ते काय करूया एका साईडला घेऊया. म्हणजे आता आपण काय करणार बघा हा 1 कॉस थिटा ॲज इट इज आहे तसा ठेवला आणि तुमचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणता आहे 1 साइन थिटा. आता बघा हा मायनस साईनच्या त्या साईडला आहे, जेव्हा हा 1 साइन थिटा ह्या साईडला शिफ्ट होणार तेव्हा त्याचं काय होणार रेसिप्रोकल होणार, म्हणजेच तुम्ही काय लिहिणारा इंटू साइन थिटा अपॉन किती लिहिणारा 1. बघा 1 साइन कॉस थिटा मी ॲज इट इज ठेवलं. दुसरा कोणता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आपला तर 1 साइन थिटा. मग 1 साइन थिटा जेव्हा मायनस साईडच्या त्या साईडला शिफ्ट होणार आहे तेव्हा त्याचा काय होणार रेसिप्रोकल होणार आहे. मग 1 साइन थिटाचा रेसिप्रोकल काय येणार आहे साइन थिटा अपॉन 1 इज इक्वल टू. आता बघा हा 12 आहे तसा लिहिला. आता 5 इथं कोणत्या साईनमध्ये मल्टिप्लिकेशनला इज इक्वल टूच्या पलीकडे गेल्यावरती काय होणार आहे तर डिव्हिजनला होणार. बघा ही स्टेप तुमच्या लक्षात आली काय. आता काय करणार आहे आपण न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं. मग साइन थिटा इंटू 1 काय येणार आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 म्हणजे काय येणार आहे कॉस थिटा इज इक्वल टू 12/5. मग बघा साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय आहे तर टॅन थिटा इज इक्वल टू 12/5. इथं कोणता फॉर्म्युला यूज केला तुम्ही टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. त्यानंतर बघा आता ही टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली. मला टॅन थिटाची पाहिजे आहे काय नको आहे, कुणाची पाहिजे सेक कॉस आणि साइन. आता बघा जर टॅन थिटाची व्हॅल्यू असेल आणि जर सेक थिटाची काढायची असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करणारा हा फॉर्म्युला, म्हणजे टॅन थिटाची इथं जर व्हॅल्यू पुट केली तर मला कुणाची व्हॅल्यू मिळणार सेक थिटाची. आता बघा काय फॉर्म्युला आहे तर 1 टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर व्हॅल्यू पुट करूया 1 टॅन स्क्वेअर थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे तर 12/5 ब्रॅकेटचा काय करणार स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग बघा 1 + 12चा स्क्वेअर किती येतोय 144/5चा स्क्वेअर किती येतोय 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता मग असे सांगितलं पहिल्या 3 एक्झाम्पलमध्ये केलं सेम तसंच ह्या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन आणि वरचा नंबर त्याच्यामध्ये ॲड करायचा. मग 25 इंटू 1 आन्सर किती येणार आहे 25 आणि त्याच्यामध्ये किती ॲड करणारा तर 144. मग 25 + 144 आन्सर किती येणार आहे 169 अपॉन किती लिहिणारा 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता मला फक्त कुणाची व्हॅल्यू पाहिजे सेक थिटाची व्हॅल्यू पाहिजे. माझ्याकडे आल्या कुणाची व्हॅल्यू सेक स्क्वेअर थिटाची. मग काय करणार आहे दोन्ही साईडचं काय करणार स्क्वेअर रूट. बघा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग आता बघ हे फॉर्म्युला पुस्तक
आता बघा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ना 169 कितीचा स्क्वेअर येतोय तर 13चा स्क्वेअर अपॉन 25 कितीचा स्क्वेअर येतोय 5चा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर किती आन्सर मिळणार आहे आपल्याला सेक थिटा म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं 13/5. आता बघा फक्त ही एकच व्हॅल्यू मिळाल्या तुम्हाला, अजून कुणाकुणाची व्हॅल्यू मिळायची आहे कॉस थिटा आणि साइन थिटाची. आता बघा जर सेक थिटाची व्हॅल्यू असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू कशी काढायची, सेक थिटाच्या अपोजिट कोणती थिटा येत्या कॉस थिटा येत्या. मग कसं लिहिणारा कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा म्हणजे सेक थिटाच्या अपोजिट कोणती थिटा आहे कॉस थिटा. फॉर्म्युलेच्या लिस्टमध्ये बघा फॉर्म्युला सगळे दिलेले आहेत. मग आता बघा कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटाची व्हॅल्यू किती आल्या तर 13/5. आता हा 13/5 डिनॉमिनेटरला आहे, जर मला हा न्यूमरेटरला लिहायचा असेल तर कसं लिहिणार कॉस थिटा इज इक्वल टू फक्त त्याचा काय घ्यायचा रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजेच कसं लिहिणारा 5/13 म्हणजे 13/5चं रेसिप्रोकल म्हणजे उलट करायचं 5/13 म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली तर 5/13. अजून कुणाची काढायची आहे साइन थिटाची. मग आता बघा जर माझ्याकडं कॉस थिटाची व्हॅल्यू असेल टॅन थिटाची व्हॅल्यू असेल तर साइन थिटाची व्हॅल्यू कशी काढायची, कोणता फॉर्म्युला यूज करणारा टॅन थिटाचा. काय फॉर्म्युला आहे टॅन थिटाचा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता बघा व्हॅल्यू कुणाकुणाची आहे टॅन थिटाची किती आहे 12/5 इज इक्वल टू साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग साइन थिटा आहे तसं लिहिलं अपॉन कॉस थिटा, कॉस थिटाची व्हॅल्यू किती आल्या तर 5/13. आता बघा मला काढायची आहे कुणाची व्हॅल्यू साइन थिटाची, मग साइन थिटा मी आहे तसं ह्या साईडला ठेवलं. इथली व्हॅल्यू किती आहे 12/5. आता बघा 5/13 इथं डिनॉमिनेटरला आहे, जेव्हा मला तो इज इक्वल टूच्या ह्या साईडला आणायचा असेल पलीकडं तेव्हा काय लिहिणार मी त्याचा रेसिप्रोकल लिहिणार म्हणजे 5/13चा रेसिप्रोकल किती येणार आहे तर सॉरी इथं आता बघा 5/13 ह्या साईडला कशामध्ये डिव्हिजनला आहे, मग ह्या साईडला आल्यावरती तो कशाला होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे म्हणजे किती लिहिणार आहे आपण 5/13. आता बघा ह्या 5ला हा 5 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे म्हणजे आपल्याला राहिलं किती 12/13 इज इक्वल टू साइन थिटा आणि साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाल्या तर 12/13. बघा तिन्ही पण व्हॅल्यू आपल्याकडे आल्यात सेक थिटा कॉस थिटा आणि साइन थिटा. सेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाल्या तर 13/5, कॉस थिटाची किती मिळाल्या 5/13 आणि साइन थिटाची किती मिळाल्या 12/13. बघा फॉर्म्युला पाठ असल्याशिवाय क्वेश्चन सॉल्व करता येत नाहीत. बघा हा क्वेश्चन पूर्ण तुमच्या लक्षात आला काय, हा 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारतात. प्रत्येक व्हॅल्यूला किती मार्क्स असतोय 1 मार्क्स असतोय. बघा ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. तर बघा आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिले टॅन थिटाची व्हॅल्यू दिल्या 1 आणि फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कोणाच्या करायचे साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. आता बघा काय दिलं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये तर टॅन थिटाची व्हॅल्यू किती दिल्या 1. आता काय करायचं बघा जो तुमचा टेबल आहे आपण इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये टेबल बघितला आहे त्या टेबलमध्ये बघा की साइन किती डिग्रीला आन्सर 1 येते. काय टेबलमध्ये चेक करायचं की साइन आपल्या डिग्री आहेत बघा 0, 30, 45, 90 त्याच्यामध्ये साइन किती डिग्रीला आन्सर किती येते 1. तर त्या टेबलमध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की टॅन 45 डिग्रीला आन्सर किती येते 1 येते. किती डिग्रीला आन्सर आपल्याला 1 दिलं आहे ते चेक करायचं. मग बघा थिटाची व्हॅल्यू इथं आपण किती लिहिल्या 45 म्हणजे आपल्याकडे थिटाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाल्या तर 45 डिग्री. बघा कशी 45 आलं का लक्षात आलं काय आपल्याला दिले काय क्वेश्चनमध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू किती दिल्या 1. मग आपण काय चेक करणार टेबलमध्ये की टॅन किती डिग्रीला आन्सर किती येते 1 येते. मग किती डिग्रीला आन्सर 1 येते तर 45 डिग्रीला म्हणजेच थिटाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाल्या 45 डिग्री. आता बघा कशाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे तर साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. आता बघा ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. थिटाच्या जागी काय पुट करायचं 45. बघा साइन 45 प्लस कॉस 45 इथे डिग्री लावरती त्यानंतर सेक 45 प्लस कोसेक
45 डिग्री. आता बघा त्या टेबलमध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू बघायच्या आहेत. साईन 45ची व्हॅल्यू किती त्या बघा टेबलमध्ये, तर 1/√2 प्लस कॉस 45ची व्हॅल्यू किती त्या टेबलमध्ये, तर 1/√2 अपॉन टेबलमध्ये बघा सेक 45ची व्हॅल्यू किती त्या, तर व्हॅल्यू येत्या √2 प्लस कोसेक 45ची व्हॅल्यू किती येत्या, तर कोसेक 45ची पण व्हॅल्यू आपल्याला किती मिळत्या, √2. आता बघा वरच्या न्यूमरेटरचे आपण काय करायचे ॲडिशन, 1 + 1 आपल्याला आन्सर किती मिळणार आहे 2. आता जर √2 दोन साईडला असेल, दोन्हीकडे पण असेल, तर आपण काय करू शकतोय, एकच कॉमन लिहू शकतोय. म्हणजे इथं किती आन्सर मिळणार तुम्हाला, फक्त √2 अपॉन √2 + √2 किती √2 होणार आहेत, तर 2√2. आता बघा हा न्यूमरेटरमध्ये आणि ह्या व्हॅल्यू कशामध्ये आहेत, डिनोमिनेटरमध्ये. जर मला ह्या डिनोमिनेटरच्या व्हॅल्यू न्यूमरेटरला आणायच्या असतील तर कसं लिहिणार मी, आधी न्यूमरेटर लिहूया 2/√2 इंटू 2/√2. ह्याला डिनोमिनेटर आहे काय, नाही. म्हणजे कसं लिहिणार सांगा बघा, रेसिप्रोकल घेऊन कसं लिहिणारा, तर 1/2√2. बघा ह्याला डिनोमिनेटर नाही आहे म्हणजे किती असते 1, माझं रेसिप्रोकल घ्यायचं म्हणजे किती येणार 1/2√2. आता बघा ह्या 2ला हा 2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे आता राहिलं काय काय बघा 1/√2 इंटू √2. मग आता बघा 1 हा ॲज इट इज आला, √2 इंटू √2 आन्सर किती येते बघा, √2 इंटू √2 अंडर रूट टाकल्यावर 2 इंटू 2 आन्सर किती येणार आहे 4. आणि 4चं स्क्वेअर रूट किती येते आपल्याला 2. म्हणजे आपल्याला थिटाची व्हॅल्यू किती मिळाल्या 1/2. बघा हा क्वेश्चन लक्षात आला का तुमच्या, हा 5th नंबरचा क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 6.1 मधला. आता बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधला क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 5 बघितलात. आता जो तुमचा पुढचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये जे तुमचा सेकंड क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅटचा प्रॅक्टिस सेट 6.1 मधला तो आपण बघणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू.